Hello friends, welcome in online class in Saraswati High School, Latur. Today we have to start most IMP theorem. The theorem is the theorem of areas of two similar triangles. Okay, so the statement of this theorem: when two triangles are similar. When two triangles are similar, but triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the square of their corresponding sides. It's very important. Okay, the statement of this theorem is the ratio of the areas of two similar triangles is equal to the ratio of their square of the corresponding sides. Okay, now आपण याच्या अगोदरही रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ही प्रॉपर्टी किंवा हा कन्सेप्ट आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की ज्यावेळेस एखाद्या ट्रायंगलचा आपण काय करतो, दोन ट्रायंगलचा रेशो म्हणजे एरियाचा रेशो आपण फाइंड आउट करत असतो, त्यावेळेस त्याचा रेशो हा कसा मिळतो, त्याच्या करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट याच्या प्रोडक्ट एवढा भेटतो हे आपल्याला माहिती आहे. हे आपण याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये अभ्यासलेलं आहे. ओके, देन मोस्ट IMP याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आपण याच्या अगोदर स्टडी केलेली आहे त्याच प्रॉपर्टीवरती थोडीशी डिपेंड असलेला हा आपला थेरम आहे आणि महत्त्वाचा थेरम आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले, द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, बट ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचा रेशो हा कसा असतो, द रेशो इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स, म्हणजे साइडच्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्याचा रेशो असतो. आता ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किंवा हे थेरम आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. आता थेरम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मोस्ट 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ऑलरेडी. अँड फर्स्ट स्टेप इज गिवन टू प्रूव्ह अँड प्रूफ. ओके, आता कोणतेही थेरम प्रूफ करत असताना मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज फिगर. ओके, आपल्याला त्यांनी दोन फिगर्स सांगितले आहेत आणि ते दोन्ही फिगर्स म्हणजे टू ट्रायंगल्स. Two triangles are similar. Now consider first triangle ABC and second triangle PQR. Okay, so in given triangle of ABC, a similar triangle PQR. We know हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी गिवन मध्ये त्याच्यात आपल्याला दिलेलं आहे की दिलेले दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत ते सिमिलर आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती की याची परपेंडिक्युलर सेगमेंट बट AD is a perpendicular to BC this and second. So second कोणती असणार आहे, PS and PS is a perpendicular to the QR. जे आपल्याला माहिती आहे तो पार्ट कशामध्ये येतो, ऑलरेडी आपला तो पार्ट येतो आपल्या गिवन मध्ये. ओके, गिवन नंतरचा नेक्स्ट पार्ट असेल आपल्याला जो आपल्याला लिहायचा आहे. गिवन नंतरचा पार्ट असतो आपला टू प्रूफ. ओके, टू प्रूफ म्हणजे जे आपल्याला ऍक्च्युअल प्रूफ करायचे तो पार्ट कोणता असणार आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपल्याला प्रूफ काय करायचे की रेशो घ्यायचा आहे. कशाचा, द एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल ABC जे सिमिलर ट्रायंगल्स आणि त्याचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे. ट्रायंगल PQR, द रेशो इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, नाउ करस्पॉन्डिंग साइड्स AB करस्पॉन्डिंग साइड PQ. ओके, आणि त्याचा काय असेल ते स्क्वेअर. देन another BC square upon QR square and next AC square upon AC corresponding side is PR square. हे आपल्याला काय करायचं, ऍक्च्युअल प्रूफ करायचं आहे. गिवन आणि टू प्रूफचा पार्ट ऑलरेडी आपण कशावरून लिहितो, जे की आपल्याला कशामध्ये दिलेला आहे, थेरम मध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटचा फर्स्ट पार्ट जो दिलेला आहे तो असतो आपला गिवनचा पार्ट. नेक्स्ट जे आपल्याला प्रूफ करायचं असतं ते कशामध्ये येतं, आपल्याला टू प्रूफ मध्ये येतं. आता नेक्स्ट आणि महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे आपला, तो पार्ट असेल आपला प्रूफ. ओके, नाव प्रूफ अगदी महत्त्वाचा थेरम आहे. नाव we know that the ratio of areas of two triangles is triangle ABC divided by triangle
PQR. The ratio of areas of two triangles. Just only areas of two triangles, not a similar triangles. मी काय म्हटलं, ratio of areas of two triangles. So the ratio कसा असेल, is equal to the ratio of the product of their base and corresponding height. So first triangle मध्ये height and base and corresponding height. So base असेल BC into height असेल AD. Okay. Now second triangle PQR, base असेल QR and height PS. That means BC upon QR into AD upon PS. हे फक्त मी या फॉर्म मध्ये घेतलं, दोन्ही मिनिंग ॲज इट इज म्हणजे एकच फॉर्म मध्ये आहे, फक्त मी सेपरेट करून घेतले. याचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या व्हॅल्यू इज इक्वेशन फर्स्ट, त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणा. आणि आपण कशावरून घेतलं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. Ratio of areas of two triangles. Okay. Next. So now, but we know that triangle ABC and triangle PQR are similar triangles. So triangle ABC similar triangle PQR. But हे आपल्याला माहिती आहे कशावरून घेतलं, दिस इज गिवन मध्ये ऑलरेडी आपल्याला दिले की ट्रायंगल EBC हा ट्रायंगल PQR ला कसा आहे, सिमिलर आहे. आणि सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी मी तुम्हाला करस्पॉन्डिंग एंगल्स विषयी सांगितले होते की सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. सो करस्पॉन्डिंग एंगल्स ची वन पेयर मी घेते. सो याच्यामध्ये पेयर घेतली मी एंगल B इज अ कॉन्ग्रुएंट एंगल इज Q, करस्पॉन्डिंग एंगल्स. सो corresponding angles of a similar triangles, that means CAST, corresponding angles of a similar triangles. Okay. Now second, corresponding sides of a similar triangles are in proportion. So AB upon PQ, corresponding sides. BC upon QR. Okay. And EC upon PR, corresponding sides of a similar triangles. That reason is corresponding sides of a similar triangles. पर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. Now consider the equation second. Okay. First जे इक्वेशन्स मी कन्सिडर केले ते इक्वेशन्स IMP इक्वेशन्स आहेत. हे लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे स्टेप अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके. नाउ इन अ ट्रायंगल, नाउ कन्सिडर याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स कन्सिडर करते. याच्यामध्ये फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर केला मी ABD. ओके. इन अ ट्रायंगल ABD and second triangle PQS. ऑब्झर्व, दोन्ही ट्रायंगल्स ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये ऑलरेडी पण काय दाखवू शकतो की अँगल B इज अ कॉन्ग्रुएंट अँगल Q. वी नो दॅट, गिवरून हे आपण फाइंड आउट करू शकतो. सो अँगल ऑफ ABD इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ PQS. वी नो दॅट. एंड सेकंड अँगल T and angle S is each angle is 90, so congruent angle. So angle of ADB is a congruent angle of PSQ. Each angle, okay, each angle 90. So triangle ABD is a similar triangle PQS. Which test? Test is AA test. Okay. AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स आपण काय फाइंड आउट केले किंवा काय काढू शकलो की हे दोन ट्रायंगल्स AA टेस्ट नुसार काय झालेले, सिमिलर झाले. ओके. आणि जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आर इन proportion or equal proportion. So AB upon PQ, second side is AD upon PS. PS, corresponding sides of a similar triangle. Now consider is equation
third. Consider is equation third. So then equation first, equation second and equation third. Observe that की जे तिन्ही इक्वेशन्स आहेत त्याचे व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये ज्याच आपण काय केलं होतं BC upon QR into AD into PS is equation first. Then equation second AB upon PQ is equal to BC upon QR. That means या सगळ्यांचा रेशो कसा आहे इक्वल आहे. ओके. आणि थर्ड याच्यामध्ये आपण काय पाहिलं की AB upon PQ is equal to AD upon PS. That means याच्यामध्ये फक्त मी काय केलं की AD upon PS put the value of AB upon PQ. Okay, म्हणजे या दोन्हीचा रेशो इक्वल आहे. बट AB upon PQ is equal to BC upon QR. That means या दोन्हीचा रेशो इक्वल आहे. ओके, that means याच्यामध्ये मी AD upon PS is equal to BC upon QR ही व्हॅल्यू पुट अप करू शकते. That means इक्वेशन फर्स्ट, सेकंड आणि थर्डचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं त्यात फर्स्ट आणि सेकंड आणि थर्डचं ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये आपण AD upon PS is equal to BC upon QR ही व्हॅल्यू मी पुट करू शकते. सो हे जर मी त्या ठिकाणी पुट करू शकत असेल तर फॉर्म इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन थर्ड तिन्हीचं ऑब्झर्वेशन नुसार मी काय लिहू शकते. सो एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to BC upon QR AD upon PS is equal to, remember आणखीन एकदा पुन्हा आणखीन एकदा मी रिपीट सांगते. AD upon PS is equal to AB upon PQ. Okay, and AD upon PQ is equal to BC upon QR. So you can put that AD upon PS is equal to BC upon QR. So BC upon QR, BC into BC, BC square. So area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to BC square divided by QR square. Okay, then equation second, BC upon QR is equal to AB upon PQ. That means AB square upon PQ square. So AB upon PQ is equal to AC upon PR. So सगळ्यांचा रेशो इक्वल आहे. म्हणजे मी याच्या ठिकाणी BC upon QR is equal to AB upon PQ पुट करू शकते. BC upon QR is equal to AC upon PR पुट करू शकते. Then similarly we can show that area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon corresponding side PR square. Hence हे जे आपण प्रूफ केलेलं आहे तेच ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं होतं रे दाखवायचं होतं, शो करायचं होतं. IMT थेरम असल्यामुळे हा थेरम आणखीन एकदा मी रिपीट करते. प्रत्येकाने व्यवस्थित पुढे लक्ष द्या. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये जो आपल्याला सिमिलर ट्रायंगलचा रेशो त्यांनी सांगितलेला आहे तो रेशो त्यांनी कसा सांगितलाय तर रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स अत्यंत महत्त्वाचा आहे. सिमिलर ट्रायंगल म्हणलं की एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा की त्याचा रेशो कसा असतो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढा असतो. ओके, देन याच्यामध्ये दोन ट्रायंगल सांगितल्यामुळे दोन ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आपण करून घेतलं. फर्स्ट ट्रायंगल असेल आपला ABC आणि सेकंड ट्रायंगल असेल PQR. ओके, देन गिवन मध्ये आपण तेच पुट केलं की जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सो ट्रायंगल ABC is a similar triangle PQR. AD is perpendicular to BC and PS is perpendicular to QR. Okay, is given part. Second, to prove. So area of triangle ABC divided by area of triangle PQR, the ratios of two similar triangles is equal to the square of the corresponding sides. Okay, the AB square upon PQ square. Corresponding side BC, corresponding side QR. So BC square upon QR square is equal to AC square upon PR square. हा पार्ट आपला कशाचा झाला टू प्रूफचा पार्ट झाला. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट थेरम मधला शेवटचा पार्ट असतो आपला प्रूफचा पार्ट असतो. ओके, देन प्रूफ मध्ये आपण जो आपण पहिला प्रॉपर्टी तुम्हाला मी सांगितली होती ज्यावेळेस आपण सिमिलॅरिटी हा चॅप्टर स्टार्ट केला होता त्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, देन रेशो कसा असतो तो ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा असतो द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. सो त्यानुसार
here. So area of triangle ABC divided area of triangle PQR. Two triangles is equal to base into height. So BC into AD divided by second triangle base QR and height is PS. Okay. Then equation या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतला. Consider this equation first. Reason is ratio of areas of two triangles. Okay. Now second आपल्याला माहिती आहे ऑलरेडी गिवन मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की ट्रायंगल ABC इज अ सिमिलर ट्रायंगल. ट्रायंगल इज PQR. The reason is given. So in a similar triangles corresponding angles are congruent. So angle P corresponding angle Q. Reason is corresponding angles of the similar triangles. Okay. And next corresponding sides of the similar triangles are equal proportion. Okay. So AB upon PQ, BC upon QR and AC upon PR corresponding sides of a similar triangle. Now is equation second. Equation first and equation second महत्वाचे इक्वेशन्स आहेत ते विसरायचे नाहीये. हे महत्वाचे इक्वेशन्स आहेत. आता एक ही इक्वेशन्स तुम्ही विसरलात आपण हा थेरम प्रूफ करू शकत नाही. ओके. then इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड कंप्लीट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचंय इथं आपल्याला दोन ट्रायंगल्स हा परपेंडिक्युलर मुळे या ट्रायंगलचे दोन पार्ट मध्ये डिवायडेशन झालेले आहेत. त्यापैकी एक ट्रायंगल आपण कन्सिडर केला ट्रायंगल ऑफ ABD and second triangle is PQS. okay. then first triangle ABD and second triangle PQS angle B is a congruent angle Q. reason ऑलरेडी गिवन मध्ये आपल्याला माहिती आहे की करस्पॉन्डिंग एंगल्स इन सिमिलर ट्रायंगल्स मध्ये कॉन्ग्रुएंट असतात. सो एंगल बी आणि एंगल क्यू हे दोन्ही एंगल्स कसे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट एंगल डी अँड एंगल एस इच एंगल इज अ 90 परपेंडिक्युलर असल्यामुळे तिथे कितीचा एंगल तयार होतो 90 चा. सो ट्रायंगल ऑफ ABD इज अ सिमिलर ट्रायंगल PQS. व्हिच टेस्ट इज AA टेस्ट. ओके. AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स कसे झाले सिमिलर झाले आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर जर असेल त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये असतील. सो AB अपॉन PQ and AD upon PS corresponding sides of a similar triangle. This is equation third. Equation first, second and third या तिन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. त्याच्यानुसार आपल्याला हे माहित होतं किंवा हे आपल्याला फाइंड आउट करता येतं की याच्यामध्ये AD upon PS याचा रेशो कशा एवढा असतो रे AB upon PQ एवढा असतो आणि AB upon PQ याचा रेशो कसा एवढा असेल BC upon QR. दॅट मीन्स या सर्वांचा रेशो कसा आहे इक्वलच आहे. सो मग याच्यामध्ये मी फक्त काय चेंजेस केला की एरिया अपॉन पीएस मी काय पुट केलं BC upon QR. कशावरून इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड फर्स्ट सेकंड अँड थर्ड या सगळ्यांचं कंपॅरिझन करून आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. याच्यामध्ये BC into BC दॅट मीन्स BC स्क्वेअर अपॉन QR into QR दॅट मीन्स QR स्क्वेअर. So last area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC square divided by QR square. That means सर्वांचा रेशो इक्वल असल्यामुळे सिमिलरली म्हणजे त्याच पद्धतीने काय दाखवू शकते area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. Hence proof. या पद्धतीने आपण हा लास्ट आणि महत्त्वाचा असलेला थेरम प्रूफ केलेला आहे. या थेरमचं स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात आलं असेल. फक्त याच्यामध्ये सर्वांनी एक लक्षात ठेवायचं सिमिलर ट्रायंगल्स म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट एवढंच आहे की रेशो ऑफ द टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. फक्त करस्पॉन्डिंग साइडचा त्याच्यामध्ये काय घ्यायचा असतो रे रेशो घ्यायचा. ठीक आहे. चला हा थेरम प्रत्येकाने एकदा रिवाइज करा समजून घ्या. त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. ॲज इट इज आपण जे प्रॉपर्टी पाहिली आहे त्याच प्रॉपर्टीच्या आधारावरती हा थेरम आहे आणि याचं इक्वेशन जर सर्व विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल तर त्यावरती आधारित असलेलं आपल्याला नेक्स्ट आणि लास्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.4. ओके. नाउ यू हॅव टू स्टार्ट practice set 1.4. Now we have to start practice set 1.4. Practice set 1.4 is a total
important statement. The statement is again revised. The ratio of areas of two similar triangles is equal to the ratio of the square of the corresponding sides. Okay. So we have to start practice set 1.4. Example first. Practice set 1.4. Now start. Example first. The ratio of corresponding sides. The ratio of corresponding sides. Ratio of the corresponding sides of similar triangles. मोस्ट इम्पॉर्टंट ट्रायंगल्स कसे दिलेत आपल्याला सिमिलर. सो प्रॉपर्टी किंवा कोणता थेरम अप्लाय करायचे सर्वांच्या लक्षात आलं असेल. सिमिलर ट्रायंगल्स is to 5. Then find the ratio of their areas. Then find the ratio of their areas. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन जो दिलेला आहे व्यवस्थित समजून घेणे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी काय दिले. द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. दॅट मीन्स जे सिमिलर ट्रायंगल्स आहेत त्या सिमिलर ट्रायंगलच्या साइडचा म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा त्यांनी आपल्याला रेशो दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यांच्या पुढचा जो पार्ट असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. द रेशो ऑफ देअर एरियाज म्हणजे एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण कन्सिडर करूया 2 ट्रायंगल्स मिळाल्यानंतर फर्स्ट ट्रायंगलचा एरिया, फर्स्ट ट्रायंगलची साइड, सेकंड ट्रायंगलचा एरिया, सेकंड ट्रायंगलची साइड ते आपण कन्सिडर करून घेऊया. नाउ लेट द एरिया ऑफ triangles be A1 and A2. First triangle area is A1, second is A2, and their corresponding sides be S1 and S2. Okay. First triangle side is S1, second triangle side is S2. So we know that the ratios of areas of two similar triangles is equal to the square of the corresponding sides. So S1 square upon S2 square. की आपण कशावरून घेतलं. रेशो ऑफ areas of similar triangles. मोस्ट इम्पॉर्टंट कसे ट्रायंगल्स आहेत ते ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंगल्स आहेत म्हणून आपण त्याचा विषय कसा घेतला करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढा घेतला. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे हा जो रेशो दिलेला आहे तो रेशो कशाचा दिलाय आपल्याला साइडचा रेशो दिलाय. सो A1 upon A2 is as it is. Put the value of the corresponding sides. The ratio is 3 upon 5. So A1 upon A2 is equal to 3 square is 9 and 5 square is 25. So the ratio of the areas of two triangles is equal to 9:25. ओके. सोपे एक्झाम्पल आहे. थेरम जर तुमच्या लक्षात आला असेल तर हे एक्झाम्पल अगदी सोपे आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे जर आपल्याला साइड दिलेली असेल ओके
तर त्याच्याहून एरिया फाइंड आउट करायचं असेल म्हणजे एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल आणि जर एरिया दिला असेल तर साईड फाइंड आउट करायचं असेल म्हणजे साईडचा रेशो फाइंड आउट करायचा असेल. फक्त याच्यामध्ये एवढंच आहे की आपल्याला एरियाचा रेशो हा कसा सांगितला आहे त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर एवढा आहे. एवढं फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. सो फर्स्ट एक्झाम्पल प्रत्येकाने व्यवस्थित ऑब्झर्व करा, समजून घ्या आणि नेक्स्ट आपण पुढच्या एक्झाम्पलला सुरुवात करूयात. घ्या आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. इफ then example number 3. If triangle ABC similar triangle PQR, area of triangle ABC is equal to 80. That means याच्यामध्ये आपल्याला त्यांनी एरिया दिलेला आहे. फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आहे 80. देन सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 125. Then fill in the blanks. Area of triangle ABC divided by area of triangle is equal to 80 upon 125. Now we have to show that AB upon PQ is equal to, find the values AB upon PQ. That means find the ratio of corresponding sides. First of all, गिवन एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी त्यांनी आपल्याला एक्झाम्पलची सुरुवात म्हणजे काही व्हॅल्यू दिलेले आहे. याच्यामध्ये देत असताना त्यांनी ऑलरेडी आपल्याला काय सांगितलेले आहे की ट्रायंगल ऑफ ABC इज अ सिमिलर ट्रायंगल ABC. सो द रेशो ऑफ द corresponding ratio of the similar triangle. So first triangle ABC and so second triangle is PQR. Okay. So area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to, area of triangle PQR is equal to, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करून घ्या. त्या फॉर्म मध्ये आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळणार आहे 16 upon 25. दॅट मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा रेशो आपल्याला काय मिळाला 16:25. ओके. सो ऍक्च्युअली आता त्याच्यामध्ये आपल्याला थेरम अप्लाय करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला इक्वेशन मिळणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to, then corresponding sides, the corresponding side is AB upon PQ but square. These are the ratio of areas of similar triangles. Okay. Corresponding side square. Put the values, put the ratios. 16 upon 25 AB square upon PQ square. Okay. Taking square root. So taking square root, AB upon PQ is equal to 4 upon 5. Reason, taking square root. Okay. So AB upon PQ is equal to 4 upon 5. Find the values or find the ratios. So again पुन्हा एकदा आपण काय करूयात, एक्झाम्पल रिवाइज करूया. त्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पाहायचं की दिलेले ट्रायंगल्स कसे दिलेले आहेत. दोस ट्रायंगल्स आर सिमिलर. सो सिमिलर ट्रायंगल्स म्हणलं काय ना, द रेशो ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. द व्हिच साइड इज AB and PQ याचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. सो करस्पॉन्डिंग साइड्स कोणते कन्सिडर करायच्या AB and PQ.
AB square PQ square. Reason is ratio of areas of similar triangles. So याच्यानुसार फर्स्ट आपण आपल्याला दिलेला जो रेशो होता त्याची व्हॅल्यू आपण या रेशोच्या ठिकाणी पुट केली. So 16/25 is equal to AB square upon PQ square. But find the value of AB and PQ. So square cancel करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट. सो बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूस आपण रूट काढूयात. काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 16 रूट इज 4 and 25 रूट इज 5. सो AB upon PQ is equal to 4/5. So AB upon PQ is equal to 4/5. ओके. रिवाइज एक्झाम्पल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल एकदा समजून घ्या. सोपे एक्झाम्पल्स आहेत. फक्त याच्यामध्ये आपल्याला कोणत्या थेरमचा अप्लाय करायचं आहे एवढंच फक्त समजून घ्या. ओके. नाव तोपर्यंत आपण काय करूयात, नेक्स्ट एक्झाम्पलला सुरुवात करूयात. सो नेक्स्ट एक्झाम्पल triangle. Now start. Next example. Triangle LMN. Triangle LMN. Similar triangle. Which triangle? Triangle is PQR. Already similar triangles. Okay. Now second, 9 into area of triangle PQR. Area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. Then find MN. Okay. Now show the example. हे सुद्धा एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा. ऑटोमॅटिक आपल्याला हे लक्षात येईल की या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलंय की ट्रायंगल LMN इज अ सिमिलर ट्रायंगल PQR. ऑलरेडी दोन्ही ट्रायंगल्स आपले सिमिलर आहेत आणि सिमिलर ट्रायंगल्स रेशो इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. सो द रेशो इज अननोन. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द रेशोज ऑफ areas of triangle. So 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. Okay. Now area of triangle PQR is equal to, in multiplication मध्ये इंटरव्ह्यू घेत असताना डिव्हायडेशनच्या फॉर्म मध्ये, सो LMN is equal to 16 as it is multiplication by division form. So 16 divided by 9. So the ratio आपल्याला फाइंड आउट, म्हणजे रेशो आपल्याला मिळालेला आहे. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. रेशो कोणत्या स्वरूपात दिले आणि कसा फाइंड आउट करायचं लक्षात आलं असेल सर्वांच्या. ओके. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये दिला होता, ते फक्त रेशोच्या फॉर्म मध्ये आपण त्याला कन्वर्ट करून घेतलेला आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR and एरिया ऑफ ट्रायंगल LMN, the ratio is 16/9 or 16:9. So next is important, find the length of MN or find the value of MN. So area of triangle PQR divided by area of triangle LMN is equal to the corresponding side QR square. QR is corresponding side MN square. The reason is the ratio of areas of similar triangles. The ratio of areas of similar triangles. Most important, प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की आपण कोणती इक्वेशन ज्यावेळेस लिहितो किंवा फाइंड आउट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी रिझन असतात. कोणते इक्वेशन मी याच्यामध्ये लिहिते, हे लिहिण्यामागचं रिझन काय, कशावरून घेतलं मी, कशावरून काढू शकते मी, तर त्याचे रिझन प्रत्येकाने थोडं लिहायचं आहे.
विथ रिझल्ट प्रत्येकाने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ओके, नाव put the value or put the ratios of areas of triangle PQR divided by area of triangle LMN is equal to 16/9. So put the value is equal to QR square divided by MN square. That means segment, okay, QR square MN square. Now taking square root, so 4/3, 16 is 4, 9 is 3 is equal to square root. To get cancel, so QR upon MN. ओके, स्क्वेअर रूट आल्यानंतर 2 टू स्क्वेअरच्या 2 मध्ये म्हणजे 2 ची स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, रिमूव्ह होईल, कॅन्सल होईल आणि रिमेनिंग व्हॅल्यू फक्त काय असेल, QR अपॉन MN. ओके, पुट द व्हॅल्यू ऑफ QR. सो 4/3 is equal to 20/MN. So MN is equal to 20 into 3/4. So MN is equal to 15. MN is equal to 15. आणि हे एक्झाम्पल असल्यामुळे पुन्हा एकदा आपण डिवाइड करूया. इझी एक्झाम्पल आहे. देत असताना तिने आपल्याला एक्झाम्पल या फॉर्म मध्ये दिलं होतं. 9 into A area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल जे सिमिलर ट्रायंगल्स आहे त्याचा फक्त रेशो फाइंड आउट करण्यासाठी मी इक्वेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR लेफ्ट हँड साइड ॲज इट इज, इन राइट हँड साइड मल्टिप्लिकेशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एरिया मी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये इथे कारण डिव्हायडेशनच्या फॉर्म मध्ये मिळेल आणि 16 ॲज इट इज व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मधली व्हॅल्यू डिव्हायडेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. याच्यानुसार आपल्याला काय मिळालं की या ट्रायंगलचं काय मिळालं, रेशो मध्ये त्याची व्हॅल्यू फाइंड आउट झाली मिळालेली आहे. आणि नंतर ऍक्च्युअल आपल्याला the ratio of areas of two similar triangles साठी जे इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं किंवा जे काढायचं होतं जर याच्यामध्ये MN ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती, QR ची दिली होती, त्यामुळे करस्पॉन्डिंग साइड याच घेतलेल्या आहेत आपण. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू QR करस्पॉन्डिंग साइड MN and करस्पॉन्डिंग साइडचा काय घेतला, स्क्वेअर. रिझन द रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. Now put the ratios. 16/9 is equal to QR square divided by MN square. So taking square root, दोन्ही साइड्स आपण रूट काढून घेतलेला आहे. रूट काढल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल 4/3 is equal to QR upon MN. Now put the value of the QR. QR is equal to 20. So MN is equal to cross multiplication 20 into 3 divided by 4. डिवाइड करा 5 into 3 15. So MN is equal to 15. Okay. Now so example number next example पाहूयात आता याच्यामध्ये example number 6. Okay. Area of triangle हे example 7 च्या लक्षात आलं असेल घ्या. Next example घेऊयात आपण. Now next example is next example triangle ABC and triangle DEF. Triangle ABC and triangle DEF. Two triangles are given. ABC and DEF are equilateral triangles. Are equilateral triangles. Equilateral triangles if area of triangle ABC, area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to what is to 2. याचा रेशो आपल्याला दिलेला आहे 1:2 and AB is equal to AB is
4, then find DE. Find DE. Okay. First of all, example पहा. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Okay. या एक्झाम्पल मध्ये हे ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर आहेत हे डायरेक्टली सांगितलं नाही परंतु इनडायरेक्टली मात्र सांगितलंय. रिझन पहा, याच्यामध्ये ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. In equilateral triangles, each angle 60 degree. Okay. So ट्रायंगल ABC मध्ये प्रत्येक कोण कितीचा असेल? 60 चा असेल. As it is triangle DEF मध्ये each angle is also 60. So corresponding angles are congruent. So as it is in equilateral triangles, all sides are congruent. So याच्यामध्ये आपण कोणत्याही टेस्ट नुसार, that means A टेस्ट नुसार किंवा AA टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल्स आपण काय सांगू शकतो तरी सिमिलर आहेत. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हटलं की याच्यामध्ये लक्षातच घ्यायचं आहे की दिलेले दोन ट्रायंगल्स हे सिमिलर असणार आहेत. रिझन एवढंच आहे की इन इक्विलॅटरल ट्रायंगल्स each angle is 60 degree. So triangle ABC similar triangle DEF. Reason is an equilateral triangular AA test. So first of all, triangle of ABC is a similar triangle DEF. Similar. Reason is equilateral triangle. Okay. is an equilateral triangle असल्यामुळे दोन ट्रायंगल्स कसे झाले? सिमिलर झाले. दोन ट्रायंगल्स जर सिमिलर असले तर त्याच्या करस आपण त्याचा एरियाचा रेशो फाइंड आउट करू शकतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. ओके. नाउ द करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्या साइड्स आपल्याला AB and second corresponding side DE. ओके. But AB square DE square. Reason is the ratio of areas of similar triangles. Areas of similar triangles. So corresponding sides आपण काय घेतलं? स्क्वेअर घेतलेला आहे. So find put the values. Area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2. याचा रेशो दिलेला आहे. तो रेशो पुट करा. 1 divided by 2 is equal to, put the value of AB is equal to 4. That means 4 square divided by DE square. Okay. Now taking square. Most important, त्याचा आपल्याला इथे स्क्वेअर दिलेला आहे. तर जनरली आपण काय करतो ते taking right. Taking square root. So 1 root is 1, 2 is a root 2 is equal to 4 square is 4 and DE square is DE. Okay, taking square root. Now cross multiplication. DE is equal to AB square DE square. So DE is equal to 4 into root 2. 4 into root 2. Now हे एक्झाम्पल पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात आणि याच्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट टोटली कंप्लीट झालेला आहे. सो इन अ ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. Okay. Area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2. याचा रेशो आपल्याला तुम्ही ऑलरेडी दिलेला आहे. त्यापैकी आपल्याला त्यांनी सेगमेंट म्हणजे जी साइड ट्रायंगल AB ची साइड AB आहे त्याची लेंथ दिली आहे. आपल्याला फाइंड आउट करायची आहे DE ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. आता याच्यामध्ये ऑलरेडी त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल्स दोन्ही ट्रायंगल्स इक्विलॅटरल्स आहेत म्हणजे ते दोन्ही ट्रायंगल्स काय झाले? सिमिलर झाले. त्याचं रिझन मी तुम्हाला जनरली याच्या अगोदर सांगितलेलं आहे की इन इक्विलॅटरल ट्रायंगल्स ईच अँगल इज 60 डिग्री. सो इन टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल्स काय होतील रे? सिमिलर होतील. सो ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF. सो ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कसा असतो? द करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर एवढा असतो. सो ट्रायंगल ABC मध्ये साइड AB स्क्वेअर डिवाइडेड बाय AB ची करस्पॉन्डिंग साइड DE स्क्वेअर. रिझन इज
the ratio of areas of similar triangles. Put the values. The ratio is 1:2 is equal to AB 4. So 4 square D square. Now taking square root, in a square root 1 and 2 root 2 is equal to 4 square root is 4, D square is DE. Now taking cross multiplication, so D is equal to 4 into root 2. So now प्रॅक्टिस सेट 1.4 याच्यामधले जनरली आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. जे राहिलेले 1-2 एक्झाम्पल्स असतील ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि इथं आपला सिमिलॅरिटी हा चॅप्टर टोटली कव्हर झालेला आहे. ओके, प्रत्येकाने दिलेले थेरम किमान 2 वेळेस रिवाइज करायचे आहेत, लिहायचे आहेत. प्रत्येक एक्झाम्पल स्वतः सॉल्व करायचं आहे. चला प्रत्येकाने अभ्यास करा. काळजी घ्या. बाय.